सांग समीरला ताठ मानेनं जगता यावं, दादा वहिनींना मान खाली घालायला लागू नये म्हणून केलंस ना? म्हणून फेडलेस ना ते 10 लाख रुपये? म्हणून सरोगेसीला जाण्याचा निर्णय घेतलास ना तू? मग आता मान खा खाली घालतेस याच्या त्याच्या समोर? Ashu, I really hate it. Please take a stand. Please take a stand. इस पार नाही तो उस पार. एक तर सगळ्यांना सरळ सगळं खरं सांगून टाक, नाही तर नीट खोटं तरी बोल प्लीज. इन्स्पेक्टर होळकर बोलतो. एक मिनिट हा. इन्स्पेक्टर होळकर, आमचा तपास चालू आहे. आम्ही आता तिची जी मैत्रीण आहे किटी तिच्यावरती लक्ष केंद्रित केलंय. नाही म्हणजे साहेब काय झालंय माहितीये का की अश्विनी सापडली आहे. काय सापडली? कुठे? कशी? म्हणजे आम्हाला कळवायचं नाही का? तुम्ही काय माझ्या फोनची वाट बघत होतात की काय? नाही नाही, कृपया रागावू नका साहेब, पण अहो आत्ताच आली आहे ती घरात. तिला फोन द्या तिला अगोदर. नाही आत्ता म्हणजे आत्ता डॉक्टरांकडे गेली आहे. आजारी होती 2 दिवस. फूड पॉइझनिंग सारखं काहीतरी झालं होतं. कुठे सापडली साहेब? कुठे सापडणार मांढरे? मैत्रिणीकडे होती. काय झक मार होती तिकडे देव जाण. चालेल, यांच्या फालतू गोष्टीसाठी आपण आपलं रक्त आटवायचं. बरं, मैत्रिणीचं नाव विचारलं तर सांगायला तयार नाहीत. येऊ देत आता, तक्रार मागे घ्यायला येऊ देत, बघतो मी त्याला. नमिता, तिला विश्रांती घेऊ दे. कोणी बोलू नका तिला. मी ठरवलंय की तुम्हाला दिलेला शब्द पूर्ण होईपर्यंत मी स्वतःला या सगळ्यांपासून पूर्णपणे तोडून टाकेन. तो फक्त तुमच्यासाठी मिसेस प्रधान. तिच्यासाठी फसवणूक कायमच आहे ना? फक्त दृष्टीआड सृष्टी एवढंच. तू तुझी काळी जीभ घेऊन इथून चालती होशील ना तर बरं होईल. माझ्या प्रत्येक आनंदावर तुच्छतेने मारा करायची काही गरज नाहीये किटी. थँक्यू व्हेरी मच किटी. तू जे काही केलंस आमच्या करता त्याबद्दल कुठल्या शब्दात मी आभार मानू आय डोंट नो. हे ठेव. मला माहिती आहे किटी, पण तू जे काही केलंस ते आमच्या करता खूप महत्वाचं होतं. ओके, तुमच्यावर माझं एक उधार राहिलं असं समजा. नमिताकडे चाललीस ना? हो. तू मिहिरला घेऊन जा ना. माझ्या डोक्यातच आलं नाही रे हे. तू निघालास तरी चालेल, मी त्याला घेऊन जाते. चल बाय, निघतो मी. बाय बाय. डोळे उघडून स्वतःकडे बघायची भीती वाटते. आरशात दिसेन ती मीच असेन का? पुढचे 6-7 महिने काय करणार आहे मी इथे नाहीच असं सांगायला लागेल दादा वहिनींना, दातार काकांना. जास्त पगाराची नोकरी मिळते म्हणून मी जाते असं सांगू का? एक खोटं लपवण्यासाठी 1000 वेळा खोटं बोलावं लागतं. हे किती खरं आहे? सगळ्यांपासून दूर जाण्यासाठी एवढं मोठं खोटं बोलायला नाही जमणार मला. नाही जमणार. तुला कळते ना समीर, तुला कळतंय ना.